आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत. आषाढ महिन्यामध्ये येणारी पंढरीची वारी हे प्रत्येक वारकऱ्यासाठी एक मोक्षाची पर्वणी आहे. वर्षभरामध्ये आपल्या संसारामध्ये कार्यरत असणारा हा वारकरी वर्षाच्या या आषाढी व कार्तिकी एकादशीला विठ्ठलाला भेटायला जाण्यासाठी पंढरीची वारी करतो. नमस्कार, मी धवल. देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत. वारी म्हणजे आळंदी ते पंढरपूर अशी केवळ पदयात्रा असं काहींना वाटत असेल, मात्र वारी म्हणजे फेरा. आपला जन्म मरणाचा फेरा सुरूच असतो. ती जन्म मरणाची वारंवार होणारी वारी संपावी. दुःख, क्लेश, यातना, पीडा, भय, शोक, अतृप्ती यांना डागळलेला मनुष्य जन्माचा फेरा सदासाठी बंद व्हावा, यासाठीच जी नैष्टिक पदयात्रा केली जाते तिला वारी असं म्हणतात. चला तर मग पाहूया देशोन्नतीचा स्पेशल रिपोर्ट, वारी कशासाठी. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. आषाढ महिन्यामध्ये येणारी आषाढी एकादशी ही जणू वारकऱ्यांना पंढरीला येण्यासाठी खुणावत असते. साक्षात पांडुरंग त्यांच्यासाठी वाट पाहत असतो. त्या विठुरायाच्या भेटीला जाण्यासाठी वारकरी देखील तळमळत असतात. आपल्या गावापासून निघालेल्या प्रत्येक दिंडीमध्ये वारकरी समाविष्ट झालेला आहे. चालताना पायाच्या वेदना त्याला कधीच आठवत नाही, घरची आठवण येत नाही. प्रामुख्याने शेतकरी असलेला हा वारकरी शेतामध्ये पेरलेलं पीक कसं आहे याचीही त्याला काळजी नसते. तो सगळा भार त्या पांडुरंगावर टाकून पांडुरंगाला भेटण्यासाठी अतिशय उत्साहाने निघतोय. संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात, महाराष्ट्रात असंख्य प्रथा आहेत, मात्र पंढरीची वारी ही प्रथा नाही, ती साधनाही नाही, तो एक उत्सव आहे. विठ्ठलाप्रती मनोभावे केलेली उपासना आहे. पंढरपूरची वारी ही सामूहिक उपासना पद्धत आहे. विठ्ठलाची उपासना करणाऱ्या लोकांना वारकरी म्हणतात. वारीसोबत जाणारे वारकरी असतात. वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशी दोन्ही वेळा जाते. वारीसाठी हजारो लोक विविध गावांवरून संतांच्या गावी एकत्र येतात. नाचत गाजत खेळत दिंडीत सहभागी होतात. गिरिकंदरात, गुहेत किंवा गंगाकिनारी जाऊन ऋषी मुनींसारखी वज्र कठोर तपश्चर्या करणं हे प्रत्येक सर्वसामान्य प्रापंचिकाचं काम नव्हे. हे लक्षात घेऊनच मोठ्या श्रद्धेनं सुलभ मार्गाने वाटचाल करताना दिसत आहे. दिसायला हा प्रवास असतो तो अलंकापुरी ते पंढरी, मात्र वस्तुतः तो प्रवास असतो ज्ञानोबा ते विठोबा. आळंदीच्या आत्मरूपापासून पंढरीच्या परमात्म रूपापर्यंतचा हा अंतरंग समृद्धीचा भव्य सुंदर असा अलौकिक प्रवास असतो. ज्ञानात्मकतेकडून प्रारंभ झालेली ही पदयात्रा त्या विश्वात्मकापर्यंत अखेर स्थिरपद व्हावी लागते. वारी म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे खेचून नेणारा महामार्ग असतो. अंधारातून म्हणजे विकाररूप षंड्रिपूंच्या विळख्यातून सोडवून भक्तीच्या प्रकाशात जी समाविष्ट करते ती वारी. संकल्प विकल्पाची वारी बंद होण्यासाठी जी केली जाते ती वारी. कारण पंढरीला केवळ विठ्ठलाची मूर्ती नसते, तर तिथे नामदेवांना वेगळ्याच तेजाचं दर्शन होतं. ते म्हणतात, अनंत सूर्याची ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विटेवरी. सर्व माळकरी वारकरी बंधू भगिनींना त्या तेजाचे दर्शन घडावे हीच कामना. तर अशा या वारीमुळे द्वेष, अहंकार बाजूला सरला जातो. अंतःकरण शुद्ध होतं. वारीचा हा सुंदर सोहळा महाराष्ट्राशिवाय जगात कुठेच नाही. म्हणून जन्माला आलेल्या व्यक्तीनं एकदा तरी वारी करायलाच हवी. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, असं म्हणत आपण तुर्तास इथेच थांबूया. असे स्पेशल रिपोर्ट आणि नवनवीन बातम्यांसाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका. देशोन्नती टीमकडून आपल्या सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.